किशोर आपटे, लेखक आणि राजकीय विश्लेषक यांनी लिहिलेल्या मन की बात या सदराखालील हा लेख आपण वाचूया. दीक्षाभूमी ते संघभूमी, प्रधानसेवक ते स्वयंसेवक, साऱ्यांचेच संघम शरणम गच्छामी. 30 मार्च 2025 हा दिवस गोदी मीडियामध्ये लाईव्ह बातम्यांचा वार्तांकनाचा परमोच्च दिवस होता. या दिवशी बहुचर्चित संघ आणि सरकारच्या प्रमुखांची संघ रेशीमबाग मुख्यालयात आणि नंतर माधव नेत्रालयात एकत्र उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा गाजावाजा खूप करण्यात आला. त्याचे कारणही तसंच होते. यंदा 2025च्या विजयादशमीला म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025ला संघ 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रधानसेवक 75व्या वर्षाचे होत आहेत. त्यांनीच घालून दिलेल्या प्रथेनुसार मार्गदर्शक मंडळीमध्ये जाण्याचा अमृतकाल. मग मात्र झुकेगा नाही सालाच्या आविर्भावात असलेल्या प्रधानसेवकांना 11 वर्षानंतर साक्षात्कार झाला की ते स्वयंसेवक आधी आहेत आणि प्रधानसेवक नंतर आहेत म्हणे. त्या निमित्ताने मग पंतप्रधान नव्हे स्वयंसेवकाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गोदी मीडियाकडून तर झालेच, पण सोशल मीडियामध्येही टीकाकारांनी या विषयावर चरवीत चरवण करून या विषयाच्या विश्लेषणाचा पार चोथा करून टाकला आहे. संघम शरणम गच्छामी. मात्र संघ आणि त्यांच्या कार्याचा थेट अदमास कुणाला लागत नसतो असा अनेकांचा अनुभव आहे, किंवा तो असा समोर येऊन कुणी सांगायचा नसतो. सारे कसे गुपित असते. त्यामुळे सरसंघचालकांच्या आणि प्रधानसेवकांच्या या भरतभेटीमध्ये कोणतेही बंदद्वार चर्चा किंवा गुफ्तगू न होताही आंखों ही आंखों में इशारा हो गया, बैठे ही बैठे विश्लेषण का सहारा हो गया, अशी अवस्था यच्चयावत पोटावळ्या पत्रकारांची झाली नाही का? तर मग या विषयाचे जाणकार सूत्रांचे मत काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर 2-3 महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत. त्यात नरेंद्र हो गया सरेंडर आणि संघम शरणम गच्छामी असे 2 संदेश दिल्याचे नक्कीच सांगता येते, असे या जाणकारांच्या चर्चेतून स्पष्ट झाले. याचे कारण प्रधानसेवक यांनी दीक्षाभूमी आणि संघभूमी दोन्ही ठिकाणी जाऊन वाकून नमन करून आपल्या मनातील श्रद्धा भावना व्यक्त केली आहे. स्वयंसेवक की प्रधानसेवक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक स्वयंसेवक म्हणायचा अट्टहास केला. सरसंघचालकांनी त्यांचा उल्लेख कार्यक्रमाला पंतप्रधान आले आहेत असे म्हणत वास्तविक परिचयाने उपस्थितांना संदेश देण्याचे काम केले. मोदी यांच्या या स्वयंसेवक म्हणून आलो आहे 100 वर्षाच्या सेवा कार्याचा अक्षयवट झाला आहे इत्यादी शब्दांचा प्रभाव तर राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर देखील झाल्याचे पाहायला मिळाले. आणि त्यांनी देखील मग नेहमीप्रमाणे नरेंद्र ते देवेंद्र या पारंपरिक थाटात स्वतःला स्वयंसेवक म्हणून सहभागी झालो होतो असे म्हणून संघम शरणम गच्छामीची साक्ष पटवून दिली आहे. नरेंद्र मोदी प्रधानसेवक झाले त्यानंतर 11 वर्ष पंतप्रधान होऊन तिसऱ्यांदा ज्या पदावर बसले आहेत, मात्र त्यांच्या जगघुमया कार्यक्रमात त्यांना संघ मुख्यालयात यायला वेळच मिळाला नव्हता म्हणे. आता मात्र जगघुमया थारे जैसा ना कोई असे म्हणायला त्यांना रेशीम बागेकडे आपले पोलादी मन वितळवून यावेच लागले असे या जाणकारांनी सांगितले. या मागच्या अनेक कारणांचा उहापोह रतीब घातल्यासारखा माध्यमांतून होतच आहे. मात्र तेथे काही मुद्दे जाणीवपूर्वक मांडले जात नाहीत किंवा मांडता येत नाहीत असे या जाणकारांचे मत आहे. ते म्हणाले की संघाच्या 100 वर्षानंतर सुमारे 1.25 लाख कार्यक्रम ऍक्टिव्हिटी जगभर सुरू आहेत. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच प्रकारच्या कामांचा समावेश आहे. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर 100 वर्षात पोहोचलेल्या या संघटनेच्या शाखा सध्या 100 वर्षात 80,000च्या घरात पोहोचल्या आहेत. सध्या देशात संघाच्या वर्चस्वातून सत्तेवर आलेल्या विचारसरणीचे सरकार आहे. सुमारे 24 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 29 राज्यांचे राज्यपाल आहेत. मात्र या सरकारमध्ये बसलेल्या धुरीणांचा सरोकार मात्र पहिल्यासारखा संघासोबत राहिला नसल्याचे शल्य बोचरे आहे असे या जाणकारांनी सांगितले. त्यामुळे संघ हा आत्मा आहे, हृदय आहे, मस्तक आहे, चेहरा आहे असे ठसवून देणे आवश्यक होते. त्यातच 2025च्या लोकसभा निवडणुकीत रबर स्टॅम्प भाजप
अध्यक्ष जे.पी. नड्डाच्या मुखातून संघाची आता आवश्यकता नसल्याचे जाहीरपणे सांगण्यात आल्यानंतर संघाकडूनही बहुमताच्या खाली 40 जागांवर राहिलेल्या गुजरातच्या प्रमुखांना संघाने ते स्वयंसेवक आधी असल्याचे मागील 9 महिन्यात आपल्या ठराविक पद्धतीच्या शैलीतून ठसवून दिले आहे. ते मान्य करत प्रधान सेवक यांना देखील संघम शरणम गच्छामी म्हणत संघ मुख्यालयात येऊन गुरुजी आणि डॉक्टरांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हावे लागले. त्यासाठी मागील 5 महिन्यांपासून संघाने भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये मनमानी करता येणार नसल्याचा पवित्रा घेऊन आपल्या सहमतीशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे आता अनेक नावांची चर्चा सहमतीसाठी विचारणा झाल्यानंतर बंगळुरूमध्ये नुकत्याच संघाच्या प्रतिनिधी सभेत काही ठोस निर्णय आणि दिशा ठरविण्यात आल्या असे जाणकारांनी सांगितले. 10 वर्षापूर्वी वाजपेयी अडवाणी यांना बाजूला करत मोदी-शहा युग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मातृसंस्थेने आताही 2029चा प्लान तयार केला आहे. त्यात धर्म आणि विकास यांना सोबत घेऊन जाणारा अजेंडा समान पातळीवर चालविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असे या जाणकारांचे मत आहे. चिंतन मंथन करूनच मनोमिलनाचा सोहळा संघाला उच्चवर्णीयांची मक्तेदारी असल्याचा जो शिक्का पडला आहे त्याकडेही हे करताना लक्ष दिले जात आहे. त्यामुळेच प्रधान सेवक स्वयंसेवकाला जागो मोहन प्यारे म्हणत साद घालून जागे करण्यात संघ यशस्वी झाला आहे. त्याचाच परिपाक प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग न शोधता मोदी की सौगात म्हणत पासमंदा मुस्लिम म्हणजे गरिबी रेषेखालचे मुस्लिम आणि नवबौद्ध दलित समाज जो बाबासाहेबांचा भक्त आहे यांना सोबत घेण्याचा शहाणपणा जोडला जात आहे. संविधान बदलणार म्हटल्यानंतर त्या समाजाने सहजपणे इंडिया आघाडीमागे शक्ती उभी केल्याने भाजपला 2024च्या लोकसभेत बहुमताच्या जादुई आकड्याकडे राजीव कुमारचा निवडणूक आयोग सेवेला हजर असूनही मजल गाठता आली नव्हती. याचे भान ठेवत अनेक महिन्यांपासून चिंतन मंथन करून शेवटी 30 मार्चला मनोमिलनाचा हा सोहळा घडवून आणत वेगळा संदेश देण्यात आल्याचे या सूत्रांचे मत आहे. त्यामुळे प्रधानसेवक पंतप्रधान झाल्यावर सर्वात प्रथम 11 वर्षांनी संघ मुख्यालयात आले तसेच ते दीक्षाभूमीला जाऊन नतमस्तक झाले आहेत. 2029च्या दिशेने नवी योजना जुन्या प्रधानसेवकांच्या उपस्थितीत स्वयंसेवक म्हणून सुरू करण्यात आली आहे. त्यात नवा दृष्टिकोन देणारा माधव नेत्रालयाचा योग जुळवून आणण्यात आला. त्याला हिंदू नववर्षाच्या दिवसाचा सुमुहूर्त पकडण्यात आला आहे. योगायोगाने त्याच्या दुसऱ्याच दिवशी येणाऱ्या ईदच्या सणाला सौगात देत आक्रमक मुस्लिम भूमिका बाजूला करत नव्याने पाऊल टाकण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अशा प्रकारे प्रधानसेवकांना त्यांच्या राजकीय निवृत्तीसाठी नवी दृष्टी हवी असेल तर माधव नेत्रालय आणि रेशीमबाग मुख्यालयाशिवाय तरणोपाय नाही हे मान्यच करावे लागले आहे. हे करत असताना 100व्या वर्षी नवबौद्ध दलित आणि पसमंदा मुस्लिमांना सोबत घेत ईद आणि दीक्षाभूमीच्या माध्यमातून प्रधानसेवकांकडून संघानेही संघम शरणम गच्छामी म्हटले आहे असे या जाणकारांनी सांगितले. आता येत्या काही महिन्यात या नव्या वर्षातील संकल्पसे सिद्धीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येणारच आहे. तोपर्यंत आपण वाट पाहायला हवी नाही का?